स्पष्ट सांगतोय तो रामासोबत काही भांडण झाले त्या रोहिणीला अंतर द्यायचं नाही किंवा लेकराला अंतर द्यायचं नाही. रामदास काय त्याचं काय घेत नाही आपल्याला. हा तो म्हटला की माझ्या पोरीला घ्यायचं नाही. तू म्हणजे कशामुळे घेणार नाही म्हणा ते तू नको सांगू म्हणा मला काय. बघा गाजरचा हलवा करत झाले. कोमल किती किलो गाजर आणले? 2. जीवा राहिला का किसना नाही का. इकडे आता यायला लागलेले. आता आमचं भात काय आणलं तुम्ही ना. ए पा मित्रांनो मग खरी गोष्ट सांगते. या घरामध्ये पा किती जण आहे. रामा, वमा, रोहिणी, आई, रोहिणीची मम्मी, दादा, परी, पिऊ, गुडू, कोमल, मी, आम्ही सगळे 12-13 जण आहे. आता तुम्ही मला सगळे सांगा 12-13 जण अर्धा किलो अंगूर पुरता का? दादा तुम्हाला अंगूर नाही आवडत का वा त्या कोमल अंगूर खाल्ली बाई 2-3 खाल्ले. आणि तुम्हाला माहितीये का आमची आई रामभाऊ सोबत थोडी नाराज होती. तर आता तुमच्या ओम दादाने समजून सांगितलं आईला. तर आई आता जाऊन त्या पिऊला घेऊन येणार आहे. मी तुला घेऊन येणार आहे. जाय बरं आई आण बा जा मा जा उठ बा आपलीच नाते जाय बाई जाय. दुसरं कॉल काही आपलं लेकर आपलंच घेणं आलं. नाही 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 कशी उठत नाही. हिला घेऊन जातो मी. थांबा जाय उचलून घेऊन उचलून उचलू तिथं चल उठ. आता आलो 1 मिनिट. या 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 घेऊन या घेऊन या घेऊन या. आईला काय करायचं बा असं प्रेम असतं माझ्या लेकायचं. तुमचं लेक पुजू शकतो मला कधी. तिला वाटलं आईला काहीतरी करायला काय नाही करायचं. आणि बा परिणाम काहीतरी झालेलं आहे. भांडण झाले ओ म्या पिवले आ पिवले आले पिवले. चल चल दाखव चल. रेणू रेणू ठीक आहे आजी झोपे इथं. सुबाई केली का सीबाई केली? हो का. आणलं का ग? आणलं आणलं मग आपलं लेकरू आपल्याला सांभाळच लागणार आहे. बघा आईकडे जाऊ कॅमेरा एकदा. आणि तुमच्या सगळ्यांना असं वाटत असेल की माझी आई भेदभाव करते. भेदभाव करत नाही. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का रामभाऊ काहीतरी असं बोलून जातो की आईला भेदभाव करावा लागतो. हा रामदासचं कसं दिमाग तेवढा बसकन दिवशी बोलून जातो. आणि ह्या सगळ्याच्या मध्ये रोहिणीची काही चुकी नव्हती. बाळाची काही चुकी नव्हती. म्हणून मी आईला म्हटलं रामला नसून बोलायचं तर नको बोलू. पण त्या लेकराची काय चुकी आहे. मग आजीचं प्रेम पाहिजे की नाही. अरे मी बी तेच सांगितलं. पिऊला दररोज घेते मग तिला घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. मग मी तिला रोहिणी बी तेच सांगितलं. मी मला माहिती काय करू मला तू माझ्यासोबत चांगली राहिली पाहिजे. दोघं जण गोंधळ घालो. ते मायले काय कधी कोण सांगता येत नाही. काय रोहिणी घेतला तुम्ही आता झोपले माहिती तिला की काजळची सकाळी सकाळी भरा. तू एवढी झोपून राहती ना उठतच नाही. उठत नाही काय करसा तिकडे का बरं झोपू दे ना. त्रास एका फुगा सडला तसं पुरी कोण सोडायचं काय सांगा. जाय फुगा त्याला आणावर रॅकवरचा फुगा एक काय करतो. उठ फुगा दे उठ फुगा. हे बघा कसं रडू राहिलं. हे बघा तिच्या हातात फुगा पाहिजे बा. फुगा फुगा पाहिजे नाही ग. स्ट्रॉंग आहे माझी मुलगी खूप. तर असा काही विषय आहे बा. का ग तुला जरा कॅमेरा पुसता येत नाही. पुसला ना भाऊरी. काय पुसला तू सांगा मित्रांनो. तिने पुसला होता नव्हता कॅमेरा तर. बरं सांगा सगळं. आणि कसं आहे माहिती का जे रुद्राने घेतलं तेच आम्हाला पाहिजे. ते फुगा लांब चालला पा आहे का. आणि तो फुगा तिचा आला पिऊचा आहे. आणि तुला मी याच्यानंतर स्पष्ट सांगतोय तो रामासोबत काही भांडण झाले त्या रोहिणीला अंतर द्यायचं नाही किंवा लेकराला अंतर द्यायचं नाही. रामदास काय त्याचं काय घेत नाही आपल्याला. हा तो म्हटला की माझ्या पोरीला घ्यायचं नाही. तू म्हणजे कशामुळे घेणार नाही म्हणा ते तू नको सांगू म्हणा मला काय. कोमलला देऊ बा अंतर. मी आई ते सांभाळायला आणतो तो इकडे वापस आणून टाकतो. ती नाही सोडत तुला. ती नाही सोडत. ताण नको घेऊ. हा मग जा आता गावाला 2-3 दिवस सांभाळून ती. हो का परी तू जाते आई सोबत.
जाते आई माझ्या सोबत. घरी येतील तू हा आणि त्या काय तुमच्या घरी गुड न्यूज कधी देता काय सांगा ना. आज काही जीवाला बोल डायरेक्ट आम्ही आता. देव पावलं देईल बाबा, देव पाहू देणार देवाचे दर्शनला घेणं चालू आहे, पण देव त्या पाव जोडीला बोलवलं होतं तुमच्या होतालेच काय झालं 3 दिवसांनी फरक पडला असताकले ते सुट्टी काढून तर बाप्पा सुट्ट्या काढतो. इकडे तिकडे जायचं असलं मग जेव्हा कामाची तेव्हा सुट्ट्या मारते. काय आता उद्या सुट्टी आहे. हा आता उद्या सुट्टी आहे. नाही, आज बी काय माहिती आज बी सुट्टी अशी रविवार आजची सुट्टी उद्या चालू परदेशात सुट्टी आहे. ते पिंजऱ्याला गेले का ग कोमल तू कोणासाठी शिलती एवढं सगळ्यांसाठी. थोडं थोडं खायचं हे शेवटचे आणले बरं का याच्यानंतर आपल्या घरी हरवायला म्हणणार नाही आता. नाही रे एकदा अंजोरे कशाला मी पूर्ण करून दिली बाप्पा एकदा अंजोरे याच्यातलं परत आता या व्हिडिओला कमेंट देईन तुला. काय नाही करता मामा आईच्या हातचा गाजर झाला तसं नाही पिशा भरून येते म्हणून. म्हणू दे काय येतच करायचं नाही ना एकटी या बारी मी एकटीच आहे बाबू काय करशील. हा जेवढी वज इथलंच नाही लागणार आहे. हाव ना काल एक नका खाऊ राहिला. रे नको खायची गंदी सवय लागली आम्हाला काय करशील. माझ्या पोरीला जर काही सवय लागली होत्या तर पोरीला झाडून देईन तर सोबत नाही. हा कशी माझ्यासोबत नाही नाही कशामुळे येईन ते सोबत. माय वा लांब 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 पिऊ परी 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 पिऊ मोठी आहे ती ती लहान आहे अजून. तुला आतून आपल्या आजी ड्रेस नाही आणला म्हणा मग आजीला. पुढे 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 माझा बर्थडे म्हणा. कोणी दे ना मग थांब 2 मिनिटं मला. असा विषय बघा यांचा. आणि जरा आता जा तुमची सुंदर तिकडे बंद. तर हे गाजर हलवा करणं चालू आहे. म्हटलं चला 2 किलो गाजर आणले. आज रविवारचा बाजार आहे तिथून. फुगा पाहिजे गंध असते ना ग बरं. लांब घे बेटा लांब घेऊन बसा. चला भाकरी बिकरी करू काय म्हणाले. बस बस हा भाकरी करायच्या का पोळ्या करायच्या काही करा. तुम्ही आणसाल तर काय जाईल मग हा आणतो ना मग. त्यांना कसं वाटायला आत्या आपल्याला आता बरं वाटतंय का. हे झालं का त्याला बाहेर लागलं का बाहेर येतो का. हा आताच्या पायाला पुरे अशा भेग्या भेग्या पडेल गरम झालं पाणी उरले म्हणजे म्हणून पाणी ते गरम झालं. समोरून गरम नाही लिहिलं पाणी गरम वाटेल समोर. आता तर चांगला इलाज करते टाचीचा चांगले काम नाही आत्या. बसले ना सगळे फक्त दुखून राहिले ना आता. म्हणजे- बरं ऐका सगळ्यांना हे प्रोडक्ट पाहिजे असेल ते खाली टॅग प्रोडक्ट मध्ये टॅग केलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा लिंक केलेलं तुम्हाला हवं असेल तुम्ही तिथून मागवू शकता. तर ताईच्या चॅनल मी टॅग करून देईन. ठीक आहे. हे चांगलं प्रोडक्ट आहे ना पायासाठी. पायासाठी मस्त मालिश बी होती पायाची मस्त वाटत क्या ते चालू आहे आता. आणि परी कुठे गेली काय सांगा. परी दिसायच नाहीये. पाणी काढून घ्या. परी आदू रे मग आदू कुठे गेली बाई. हे खोखो वर नेऊन टाक रे भाऊ उचलून एकदा. पाणी किती काढायला काय? बाई हे खोखो उचलून एकदा नेऊन टाक बरोबर. अरे बापरे काय 12 किलो त्याच्यामध्ये? खोबरं, 12 किलो. अरे 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 बापरे काय त्याच्यामध्ये. अरे अरे बापरे बापरे का परी याच्यामध्ये तर बापाले का तिकडे दोघं जोडी स्वयंपाक चालू आहे. आता आईचा चालू आहे आराम. कारकी पिऊ आहे झोपेल चिऊ आहे झोपेल म्हणून की बाकी झालेल्या पोळ्या झाल्या. लढाई करू नका. मस्त वाटली का आता. नाही फरक पडत दवाखान्यात जाऊ नये एकदा. फरक पडला सगळ्या पण एकच घेत पडते. ते तुम्हाला धूळ माती होत असेल तुमच्या पायात धूळ काय रोज मी हे घालतो हात पाय मोशाते. पाय वाय मोठे जात नाही का त्यामध्ये. आता तसं पायात थंडी बी नाहीये. उलायला नाही पाहिजे तुमचे पाय आता. आणि वावरात बी जाते मग मी ते असतं मारी. मग तुम्ही वावरात जात नाही म्हणून ते पाय उला लागले. आपण एकसारखं कसं आपण कधी वावरात गेले की आपल्या अंग दुखतं तसं आहे ते. कधी नव्हत गेले की ते पाय बोलता. आता आम्ही जात नाही का वावरामध्ये. आम्ही घरीच असतो आमच्याकडून नाही बोलता. हे मेन कारण आहे. जर जीवात जपत जात जा. काय जातो माहिती आहे पायापाशी पाय घाला. पाय तुम्ही सगळं चमका निघायला लागल्या. 2 दिवस झाली परेशानी 2 दिवस झाली परेशानी. केसाला पाय झाला स्वयंपाक आहे. भाजी करली म्हणजे जोडपी पोळ्या. मी म्हणलं पोळ्या झाल्या का. भाकरी केल्या की रामदासाठी काय भाजी केली आडते म्हणतो. काय सांग इकडे चालेल खेळणं
इकडे विजू आहे, इकडे परी. व्हिडिओ काय जास्त मोठा नाही करणार नाही, व्हिडिओ एवढंच करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही मशीन एकदम मस्त आहे, मी सुद्धा वापरून पाहिली. तर तुम्हाला पाहिजे तर नक्की ऑर्डर करा आणि घ्या. काही जास्त महाग बी नाही आहे आणि शरीरासाठी चांगली आहे की आत्या. मस्त वाटतं की. आता एक तुमच्या घरी युट्यूबवर सांगणं पडेल घेऊन घे मागून म्हणून. काम येईल उन्हाळ्याची हातपाय शेकायले, थंडीची. हे बघा गाडी केली मला कारण. आणि परी आणि बापू मध्ये फेसवा लागलेला आहे. आता फेस काढ करायला लागले. उघड टाकलं मम्मा.